200चा प्रेशर आहे। CNG साठी दुसऱ्या पंपावरती आलो। तो नॉर्मल पंप असतो तो तिथे CNG नव्हता, म्हणजे लाईट गेली होती। टाईम बघा 7:53 गाडीमध्ये CNG टाकून झालं आहे। टाईम आहे ऑलमोस्ट 8 वाजता आहेत आणि डेट आहे 10 तारीख। सर्वात पहिले ट्रिप 0 करूया। ही आहे आपली ट्रिप 0, त्याच्या खालची ट्रिप पण 0च करतो, ठीक आहे। त्यानंतर उबरमध्ये करूया ऑनलाईन। उबरचा नंबर मी चेंज केला आहे। नॉर्मली हा फोनमध्ये नंबर होता, पण आता मी नवीन नंबर घेतलाय तर चेंज केलाय। आणि सगळीच ट्रिप लागली आहे घनसोली। माझा एक रूल आहे, जी पण ट्रिप लागते ती मी ट्रिप घेतो। कस्टमरचा कॉल आलाय। हेलो हेलो, आपने ओला राइड बुक किया है, आप आ रहे हो ना? हाँ मैं आ रहा हूँ। हाँ करेक्ट। ठीक है आता हूँ, वेट करो 5-10 मिनट में आता हूँ। 5 मिनट में आ जाओगे? हाँ मैं कोशिश ही करता हूँ, क्योंकि वहाँ पे एक सिग्नल है ना, तो वो कभी कभी वो जाम होता है। अंदर से ठीक है, आप आ जाओ। ठीक है। मित्रांनो, पहिली राईड झाली आहे कंप्लीट। मॅमला सोडला आहे ICICI बँकच्या इथे, घनसोलीमध्ये कुठेतरी आहे ही बँक। जो रेट आपल्याला भेटलाय तो 18 रुपये पर किलोमीटरचा रेट भेटलाय पहिल्याच ट्रिपमध्ये। एक ट्रिप मला ऑफर झाली होती, बट माझं असं आहे की पहिली ट्रिप कंप्लीट झाल्याशिवाय मी दुसरी ट्रिप उचलत नाही। त्याच्याने काय होतो की कस्टमर कॅन्सल करतो आणि कस्टमर 10 वेळेला फोन करतो। तर माझा तो ऑर्डर ऍक्सेप्ट करायचा रेट तो पडला 1%नी, कारण मी ते ऑफलाईन स्टॉपवर न्यू रिक्वेस्ट करायला विसरलो। पण आता जाऊ दे, जे झालं ते झालं। निघतो आता, इथून बाहेर निघतो आणि बघू आपल्याला कुठून कशी ट्रिप लागते ती। पण हे बघा, रोडवरची लोकेशन टाकली आहे, संदेश नाव आहे आणि ही आपल्याला ही बरी ट्रिप चालू करायची आहे। मित्रांनो, सिच्युएशन अशी आहे की पहिली ट्रिप जी घेऊन आहे ना, मला झालाय पछतावा। सॉरी, सेकंड ट्रिप आहे ती घेऊन झालाय पछतावा, जस्ट बिकॉज आता मला ना आली आहे सुसू आणि मी गाडी टाकून कुठे पण जाऊ शकत नाही। इथे RTO वाले जागोजागे ठिकाणी आणि सगळीकडे नो पार्किंगचे साईन आहेत। तर आता मी दुसरा पेट्रोल पंप शोधतोय सुसू करण्यासाठी। काय भयंकर सिच्युएशन आली आहे भाई। रूल पण काय बनवलेत ना, हे बॉम्बे हायकोर्टच्या गाड्या, भारत सरकारच्या गाड्या कुठे पण नो पार्किंग मध्ये पार्क केलेत ना, यांना फाईन नाही बसणार। पण तुम्ही सुसू करायला किंवा तुम्ही याला गेलात ना तर फाईन बसेल। काय रूल बनवलेत, गुड जॉब गव्हर्नमेंट। खूप गाडीला फाईन बसणार नाही, पण मी काय करू शकत नाही, सिच्युएशन क्रिटिकल है, मेरे को सुसू करने जाना ही है। मी भारत पेट्रोलियम टाकला होता, लोकेशन इथं घेऊन आला, डिपार्टमेंट ऑफ द ट्रान्सपोर्टेशन फलाना टिमकाना। आईची कटकट भाई, मुंबईमध्ये यायचं खाऊ काम नाही। बघ, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो का सुसू करायला? इथं सुलभ शौचालय होता कुठेतरी, मॅपवर टाकतो। भाई लय लफडेत भाई, मुंबईमध्ये नाही यायला पाहिजे, नाहीतर आलं पाहिजे, पूर्ण एक्सप्लोर केलं पाहिजे मुंबई। आता मला तेवढा पायी चालत जायला लागेल अर्धा किलोमीटर। आईच्या गावात काय चाललंय काय समजत नाही। असू दे, चला, जे पण आहे एक्सपिरियन्स आहेत। माणसं जेवढी पण गाडी पार्क केलीत ना, सगळी माणसं गाडीमध्ये बसलेत आणि मी पार्क करून भाई चाललोय बंदोबस्त करायला। टाकी झाली खाली, आता थोडासा बरं वाटतंय। ते ट्रॅफिकमध्ये लास्टची शेवटची राईड होती, त्याच्यामध्ये मला 2 तास लागले। काय मरीनम पॉईंट असं समथिंग, मी वाचून दाखवतो कुठला पॉईंटवरती आहे मी। आणि आता मी नियर बाय चर्चगेट रेल्वे स्टेशनच्या आसपास आहे। या मोबाईलला चार्जिंग 48%च आहे। हां, 36 किलोमीटरला 2 तास लागले। आणि जो रेट कार्ड दिलाय 20 रुपये पर किलोमीटरचा रेट कार्ड दिलेला आहे। तर रेट कार्ड ठीक आहे,
काही प्रॉब्लेम नाही आहे, पण 2 तास लागले हा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामध्ये ही फालतूगिरी सुसूला आली आईच्या गावात. ना रॅपिडो वाजत, ना उबर वाजत, काहीच नाही वाजत. वाजतंय ते फक्त माझी बँड आणि माझ्या डिक्कीमध्ये ठेवलेली पाण्याची बॉटल, बस. दुसरा काहीच नाही वाजत आहे. सध्या तरी सिच्युएशन अशी आहे, आय डोंट नो नंतर काय होतंय. कस्टमरला दिली आहे 1 स्टार रेटिंग. रोड बघा गाईज, हे काय रोड आहे हा. मला मुंबईमध्ये असेच लोक काय भेटतात का समजत नाही मला. एक धीरज नावाच्या कस्टमरनी फेक बुकिंग केली आहे गाईज. मी कॉल करतोय, उचलत नाहीये. लोकेशनवरती रीच झालो. आता तिथं सिच्युएशन अशी आहे की तिथे गाडी थांबू शकत नाही, कारण तिथे मंडप वगैरे काहीतरी बांधलंय त्या लोकांनी. आणि ते बोलतात की पुढे चल पुढे चल पुढे चल. आता पुढे पुढे करता इथपर्यंत आलोय. आणि धीरज नावाचा कस्टमर काय फोन उचलत नाहीये. मेसेज टाकतो अराइव्ह म्हणून. टायमर पण चालू झालाय. मेन गोष्ट म्हणजे असं वाटतं चुकी केली आहे यार मुंबईला येऊन, कारण ट्रॅफिक इतकं जास्त आहे. 5-5 किलोमीटरसाठी अर्धा पाऊण तास ट्रॅफिक आहे. त्यानंतर काय बोलणार यार, राईड्स पण लागत नाही. त्यात इंटरसिटी बघा 176 180 इंटरसिटी कार्ड्स अहेड एअरपोर्टवरती इतक्या गाड्या आहेत. सो एक काम करूया, आपण आपल्या ना घरच्या रस्त्यालाच निघूया. आईच्या गावात गेला सगळं खड्ड्यात. 38 किलोमीटर्स दाखवतो, जाऊया. राईड लागली तर वेल अँड गुड, नाहीतर नाही. इन्सेंटिव्ह आहे 8 राईडला 300. पण राईड नीट लागतच नाहीये. आउट डेस्टिनेशन सिग्नल कुठून आहे चालू? अच्छा इथून चालू आहे. ओके. हळूहळू माझ्या एरियामध्ये चाललोय, जस्ट बिकॉज की मुंबईमध्ये बरीच ट्रॅफिक आहे. म्हणजे जवळजवळ 4 किलोमीटर 5 किलोमीटरचे जे मला राईड लागतात, इव्हन 10 किलोमीटर अर्धा 1 तास लागतोय. आणि ते जितका पण मॅप दाखवते ना त्याच्यापेक्षा जास्तच लागतोय. तर मी विचार केला की आपण टाइमला व्हॅल्युएशन देऊया. माझ्या मते 3:30च्या आसपास आपण जरी वाशीला जरी पोहोचलो ना, तरी वाशीवरून ट्रिप आपल्याला लागतील नाही लागतील नंतरची गोष्ट आहे, पण इथून निघूया. तर मी तर थांबून बघितलं, इथं तेच प्रभादेवी वगैरे साईडच्या म्हणजे मुंबईच्या साईडच्या ट्रिप लागतात. इथून चुकून एखादी एक तरी ट्रिप पनवेलची लागली ना तर माझी चांदी होईल. पण नशिबाच्या पुढे काही नाहीये. टेक पॉझिटिव्ह. आता सध्या सिच्युएशन अशी आहे की मी आता आहे वाशीमध्ये. सीएनजी भरायला लाईनीमध्ये थांबलोय. जवळजवळ किती असतील 10-12 गाड्या तर आहेतच. तर म्हणजे असं झालंय की लास्टची राईट आहे मी 12:46 कंप्लीट केली होती आणि आता टाइम होतोय 3. वेळ पण गेलाय, सीएनजी पण गेलाय, सगळंच काही गेलंय. पण भाई मुंबई मला काय बाबा जमत नाही. मी ट्राय करतोय पण मला मुंबई काय भाई जमत नाही. चल ना थोडा पुढे. आता ठीक आहे, काय हरकत नाही. माझ्या मते 3:30च्या आसपास सीएनजी भरून झाला पाहिजे, जास्त टाइम लागला नाही पाहिजे. बघू आता. मुंबईवरून तर पळून आलो म्हणजेच पळूनच आलो. आता बघण्यासारखी गोष्ट आहे की नवी मुंबईमध्ये किती होतं. आणि मी तुम्हाला एकदम प्रॉपर दाखवेल गाडी किती किलोमीटर चालली किती नाही ते. मी आताच मीटर दाखवतो, थांबा. बघा हा आपला मीटर आहे. 120 किलोमीटर गाडी चालली आहे, 6.47 आवर्स. ठीक आहे. तर ठीक आहे, काय बोलू आता मी. पॉझिटिव्ह राहणं बहुत इम्पॉर्टंट आहे बाबा. आतापर्यंतचा टायमिंग ठीक होता. म्हणजे ही शेवटची ट्रिप बघा, आणि ही शेवटची ट्रिप मी तुम्हाला दाखवतो की याला किती टाइम लागला. इंटरनेट 41 मिनिट्स लागले समथिंग. 43 मिनिट्स. डिस्टन्स बघा 4.14. त्या हिशोबाप्रमाणे पैसे खूप चांगले भेटले, पण टाइम तर बघा. या अशा टाइमने जर लागले तर कसं होणार. काय फालतूगिरी आहे यार. आता माझी गाडी रिझर्वला पण लागली नव्हती. 1-2 केजी माझ्याकडे होता, मला असं डाऊट आहे. पण आता काय
मोरो गाणी लावायची, नाचत बसायचं गाडीमध्ये. आईच्या गावात टेन्शनच्या आईचा भूक. 80 रुपयाचा रेट आहे इथे, पण सेम रेट आहे सगळीकडे. CNG टाकलाय गाडीमध्ये. प्रेशर खूप बेकार भेटलाय, 150चा प्रेशर भेटलाय. पण आता जे आहे ते आहे. अप्रॉक्सिमेटली 1200 रुपयाचा टोटल CNG गेलाय. आता ह्याच CNG वरतीच आपले इन्कम डिसाईड होईल की आपली इन्कम किती आहे आणि किती, म्हणजे आजचा दिवस प्रॉफिटेबल आहे का लॉस मेकिंग आहे. कारण आतापर्यंत जितका कमवलंय तितका गेलाय. आणि आपले सकाळी 8 वाजल्यापासून ते आताचे 3:30 वाजेपर्यंत हा टाइम पण आपला वाया गेलेला आहे. तर टेक्निकली तुम्ही बोलू शकता की आता मी लॉग इन झाले आणि आता जे पण काय कमवेल ती आपली प्रॉपर अर्निंग असेल, असं मला सिच्युएशन झालंय. आयला मी ते काय केलंय, पनवेलमध्ये आहे ना गो टू होमचं टाकून ठेवलंय. या साईडची राईड भेटली ना तर खूप चांगले पैसे बनतील. पण मला सगळे राईड्स या साईडचे भेटत आहेत. कुर्ला, अंधेरी, ठाणे, आणि आता राईडच लागत नाहीत बघा, असं सिच्युएशन आहे. इनॉर्बिट वाशीमधून एक ट्रिप भेटली आहे. आता कस्टमरला मी कॉल करतो की ती नक्की कुठे आहात, कारण मी इनॉर्बिटच्या इथे आतमध्ये आहे, म्हणजे मॉलच्या जस्ट गेटला आहे. तर तिला फोन लावतो. घ्या. राईडर कॅन्सल्ड. राईड कॅन्सल केली, काही हरकत नाही. आज मला वाटते पेशन्स टेस्ट होणार आहे. बघू जे होईल ते होईल. आता काय करू शकतो है ना. विचार करत होतो ही ट्रिप उचलायचा. डोंबिवलीची होती. 1 तास 10 मिनिटाच्या आसपास दाखवत होता, पण तिथे पण तर ट्रॅफिक असते. आता ह्या साईडच्या ट्रिप्स लागतच नाहीत पनवेल साईडच्या, तर आता मग बसून पण काय उपयोग नाही आहे टेक्निकली. मुंबई साईड तर अवॉइड करू शकतो. ही बघा सेम ट्रिप इकडे लागली. ॲक्सेप्ट. रघुलीला मॉल, विनायक केली ॲक्सेप्ट. काय करणार, वैताग आला मला बसून. डोंबिवलीला आलोय. आता बघ, आता समजेल अर्ध्या तासामध्ये की डोंबिवलीला येऊन चुकी केली का बरोबर केलं ते. आणि ह्यापैकी राईड लागताय ठाण्याला ट्रॅफिक लय भेटेल बघा. 18 किलोमीटरला 47 मिनिटं दाखवतोय. जाऊया. आजच्या गावात जे होईल ते होईल. साल्टी काली साल्टी. अरे देवा, 2.5 किलोमीटरचा पिकअप आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. रॅपिडो सगळ्यात पहिले बंद करूया. चलो. मुंबईपेक्षा ठाणे बेकार आहे मित्रांनो. ठाणे रेल्वे स्टेशनच्या इथे काय भयंकर आहे गर्दी आहे भाई. सगळ्यात मोठी चुकी आहे इथे येणं, म्हणजे ते पण ह्या टायमिंगला. आता मला एक्झिट करायचंय कसंही करून. मेन हायवेवरती पोचलो ना तर टेन्शन नाही येत. कोणाला काय गाडी बिडी घासली आईच्या गावात मला धरून मारतील. ते सगळं झालं. आता ही शेवटची एक ट्रिप होती. मी कुठे होतो थोडा डिटेलमध्ये सांगतो. अर्निंग दिसली जरी चालेल, याची काय हरकत नाही आहे. पण मला सांगायचं आहे, मी होतो ठाणे स्टेशनच्या इथून होतो आणि मी 50 किलोमीटर ट्रॅव्हल केलं. 50 किलोमीटर ट्रॅव्हल केल्यानंतर अटल सेतूचा टोल याच्यामध्ये इन्क्लूड आहे आणि 738 रुपीज आपल्याला भेटलेत. आणि कस्टमरकडनं किती घेतलेत कंपनीने, 1033 रुपये. त्याच्यामध्ये 210 रुपये टोल आहे. ठीक आहे. तर हा विनाकारण टोल कट झाला साला इथे. आणि इथे 50 किलोमीटरचे 738 प्लस इन्क्लूड टोल. म्हणजे स्वतः विचार करा की किती बेकार रेट कार्ड दिला. पण जाऊ दे, आपण त्या एरियामध्ये होतो ठाणेमध्ये मजबूत अडकलो होतो. आणि मग तिथून निघण्यासाठी मग जी पण राईड भेटेल ती मला घ्यायची होती. ऍक्च्युअली मध्ये चांगली राईड होती. हा थोडासा होता कस्टमर. थांबा सांगतो, मी फेस कॅमेरा चालू करतो. कसं होतं माहितीये की त्याचा लगेज होता. तो बोलतोय की यार या सिडन गाडीमध्ये लगेज कसा बसेल. मी बोलला रे डिक्की आहे. तुम्ही उबर गोची राईड बुक केली आहे. वॅगनार येते त्याच्यामध्ये. वॅगनारला डिक्की नाही येत. तुमचा लगेज याच्यामध्ये आरामात बसेल. त्याचा वडील पण ह्या गोष्टीशी सहमत झाला आणि तो पण बोलला की हा आराम से बैठ जाएगा.
पण तो नाही भाई, तो बोलला की कॅन्सल करेल. एकतर मी एवढा एक्सायटेड झालो होतो, त्याला आधीच कॉल करून बोललो की बाबा राईड कॅन्सल करू नको, उल्वे साईडचे आहेत, मला पण घरी जरा लवकर जायचंय, असा तसा. भाईला ऍटिट्यूड चढला. मतलब हे काय फालतूगिरी है. मी डायरेक्ट बोलो कि सर ये बोल रहे हैं कि राइड कैंसिल करेंगे, सामने बैठेंगे, ऐसे वैसा, ट्राय नहीं कर रहे, कुछ नहीं करे, डायरेक्टली बोल रहे. तर त्याला झापला त्याच्या बापसाने. माझ्या समोर त्याची इज्जतच झिरो झाली. आणि असा पण आहे माझ्यासारखा मग दुबला पत्ता एकदम भला मोठा हट्टा कट्टा जाडा एकदम. काय यार, असे कस्टमर भेटतात. अरे तुम्ही उबर बुक करता, तुम्हाला सिडॅन येते, एकतर लायकीनुसार तुमची जरा अवकातपेक्षा जास्त चांगली गाडी येते, त्याची गाडीची रिस्पेक्ट करता सोडून तुम्ही डायरेक्ट जज करताय बोलल्यावरती काय बोलणार यार. हे मला सीवूडची एक ट्रिप लागली होती पण ऍक्सेप्ट केली तर भेटली नाही आपल्याला. ठीक आहे, आता मी इथून काही एमटी तरी गेलो तरी मला काही फरक नाही पडत. पण भाई आजचा दिवस बेकार, एवढा बेकार की भाई ती सेकंड ट्रिप मी ते मुंबईला गेलो नसतो तर मे बी एवढं झंझट झाली नसती. दुनियाभरची गाडी चालली, दुनियाभरचं सीएनजी गेलेत, अर्निंग फक्त एवढीशीच झाली आहे. रिअली एवढीशीच फक्त अर्निंग झाली आहेत. पोटा पाण्यासाठी पैसे निघालेत बस, बाकी काहीच नाहीत. EMI चे पैसे नाही निघालेत भाई. आज लय बेकार यार, माझा मूड खराब झालेला. पण मी बोललो यार जाऊ दे, चल जे पण काय होतोय ठीक आहे, ऍक्सेप्ट करू, सिच्युएशन आहे, जाईल, येतील दिवस आपले पण चांगले. ते पॉझिटिव्हिटी करता 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 असं हे चालू आहे. कारण अर्निंग तर सांगू शकत नाही, पण मी एवढं सांगू शकतो की आपली गाडी आज 14 रुपये पर किलोमीटरच्या रेटने चालली आहे. हा थोडा कमी आहे, आय नो, थोडासा होईल इम्प्रूव्हमेंट, यु नो. 2 CNG टाकायला लागलेत मला. एक CNG बघा आता ऑलमोस्ट आहे ना अर्ध्यापेक्षा खाली आलेली आहे. तर जवळजवळ 1-2 kg असेल. गाडी कार मी चालू ठेवली, बंद करता निघला. हा, तर आजचा दिवस भाईले बेकार होता, काय पण बोला. मला जेन्युअनली आज काम करायला अजिबात मजा नाही आली. असं झालं होतं की यार मी सिच्युएशन मध्ये अडकलोय आणि मला त्या सिच्युएशन मध्ये पटापट बाहेर निघायचंय, भले काही रेट असू दे किंवा काही असू दे. पायाची तर पायाची वाट लागली आहे, अंगाची वाट लागली आहे, घशाची वाट लागली आहे, सगळी वाट लागली आज. आणि शूज घातले नाही तर भाई पाय तर माझे असे पाय असतात ना ते आता असे झालेत, दाबून क्लच दाबून. पण ठीक आहे, ओव्हरऑल 12 तास देऊन कंटेंट निघाला आपला आणि थोडेफार पैसे राहिलेत, त्याच्यामुळे थोडक्यात समाधानी आहे. आणि मी आता उल्वेमध्ये लॉग इन होतो. उल्वेपासून घरापर्यंत आलोय, एकही ट्रिप वाजली नाही. म्हणजे याचा अर्थ आज धंदा होता नव्हता देव जाणे. ज्याला जितका कमवायचा आहे तो तितका कमवतो आणि जेवढा ज्याच्या नशिबामध्ये जेवढा आहे त्याला तेवढा भेटतो. म्हणून हिंमत नाही हारायची, लालची नाही बनायचा. जितका भेटलाय इज्जतीमध्ये ऍक्सेप्ट करायचं आणि घरी जायचं आणि गप झोपायचा. तुम्ही काय करा, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.